सुभेदार मंगेश पाटील यांचा सेवानिवृत्ती व कोमल मंगेश पाटील यांचा शिवछत्रपती पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा. अभिमान, प्रेरणा आणि नव्या वाटचालीची घेतली शपथ. भारत मातेच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर सैनिकाचा गौरव करण्याचा अभिमानास्पद क्षण रायगड जिल्ह्यातील शिवमुंढानी ज्योतिर्पाडा विभागाने अनुभवला. मुंढानी पाटा येथे अत्यंत दिमाखात पार पडलेल्या सुभेदार मंगेश नामदेव पाटील यांच्या सेवानिवृत्ती व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कोमल मंगेश पाटील यांच्या शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळ्याने देशभक्ती, गौरव, कर्तव्यनिष्ठ आणि त्याग यांचा भावनिक संगम घडला. सुभेदार मंगेश पाटील यांनी दीर्घकालीन सैन्य सेवेत अनेक आव्हानांना सामोरे जात देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणामुळे केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगतो. त्यांच्या सेवेमुळे अनेक तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे. या प्रसंगी सुभेदार मंगेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारत मातेची सेवा करण्याचे भाग्य लाभले हे माझे सौभाग्य आहे. आता सेवानिवृत्तीनंतर माझ्या जन्मभूमीची सेवा करण्यासाठी मी स्वतःला वाहून घेणार आहे. तर या विभागातील जास्तीत जास्त तरुण देश सेवेस कसे जातील यासाठीही माझे प्रयत्न असतील, असे सुभेदार पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सैन्य कार्यकाळातील अनेक संघर्षमय व कष्टप्रद किस्से व अनुभव नमूद केले. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची नवी ज्योत प्रज्वलित झाली. निवृत्तीनंतरही समाजकार्य, युवकांना मार्गदर्शन आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला होणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक घडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हा सोहळा केवळ निवृत्तीचा नव्हता तर एका नव्या सामाजिक प्रवासाची सुरुवात होती. सुभेदार मंगेश पाटील यांचे आयुष्य हे देशसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपरायणतेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाने पुढे जाणे यास त्यांच्या प्रति शुभेच्छा ठरतील, असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमास शिवसेना उभाटा पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर, पंचायत समिती सदस्य संजय भोईर, उद्योजक जयवंत कुथे, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे, नामदेव पाटील, सुगंधा पाटील, नरेश पाटील, सुनील पाटील पोलीस, मनोहर पाटील, हेमंत पाटील, रमेश किरवे, मोहन पाटील, पत्रकार धम्मशील सावंत, यदीश कुथे, एकनाथ पाटील, गणपत पाटील, प्रेमनाथ पिंगळे, नारायण पाटील, प्रदीप पाटील, माजी सरपंच सोनम पाटील, अनिता पाटील, संगीता पाटील, वैजयंती कुथे, अरुणा म्हात्रे, सुरेखा ठाकूर आदी सह मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. धन्यवाद. आता मी 2009ला जसं भरती झालो, 2009ला भरती झालो आणि तेव्हा मी नॉर्मल भरतीसाठी मी मद्रास इंजिनिअरमध्ये गेलो होतो. मला एवढं भरतीच्या रँकबद्दल काहीही माहीत नव्हतं. जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुमचं ओव्हरेज होते, तुम्हाला ट्रेडमनमध्ये घेणार म्हणून. तर ट्रेडमन हे काय असते हे मला माहीतच नव्हतं. ट्रेडमन म्हणजे कसं, झाडूवाला, वॉशरमॅन हे ट्रेडमन असतात. तर मग त्यावेळी मला त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्सच्या ह्याच्यात घेत होते. पण मला तिथे एक प्रकाश साहेब आमचे भेटले, ते केरळचे होते पण ते बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे होते. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, तुझं हा स्थान नाही आहे, तू डायरेक्ट हवालदारसाठी पुण्यामध्ये बीजी सेंटरमध्ये जा. मग मी ते बीजी सेंटरमध्ये गेलो आणि तिथे जे जॉय चॅटर्जी साहेब होते, उडीसाचे होते, तर ते स्वतः असे जाडजूड होते, त्यांची तब्येत एकदम सुटलेली होती. तर त्यांना फिटनेसवाली माणसं जास्त आवडायची. तर माझे डॉक्युमेंट पण चेक नाही केले, मी सरळ आपल्या स्विमिंगच्या ड्रेसवरती उभा राहिलो. तर त्यांनी माझं फिटनेस बघितलं आणि त्याच्यावरच त्यांनी सरळ सांगितलं की ह्याच्यासाठी मी डायरेक्ट हवालदार या पोझिशनवरती मी त्याची सही करायला तयार आहे. आणि बाकीचे सर्वांनी मग शांतपणाने उभे राहिले. तर मला ते डायरेक्ट हवालदार त्याच्यामुळे मिळालं होतं. आणि दुसरी गोष्ट, मला जे स्विमिंग शिकायचं आणि पहिलं म्हणजे कसं, सर्व पहिले शेतावरच जायचे. तर मी असंच, आता सुनील जिथे राहतो ते समोरचं शेत होतं आधी, ते आता चला भर हे केली. तर तिथं आम्ही असंच काम करत होतो. मला त्यांनी बोलवलं की स्विमिंगला जायचं आहे. चल, मी बोललो स्विमिंग काय आहे आता.
तर आम्ही तर ते नदीतच आपल्या समोर पोहायचो. तर त्यांनी मला बोलवलं, तर आम्ही जायचो स्विमिंग पूलवर. 2-2 रुपये तिकीट होतं त्यावेळेला. तर आता 2 टायमाला पैसे कुठून मागायचे वडिलांकडे सारखे. पहिले 1 रुपया मिळाला तर भरपूर खुश व्हायचो. तर त्याने मला जी दिशा दाखवली ती मी अजूनपर्यंत त्याला विसरलो नाही. चला, बोलायला एवढं टाइम नसतं. आजकाल मोबाईलची दुनिया झालेली आहे. लोक स्टेटसवर आणि याच्यावरच जास्त विश्वास करायला लागलेले. तर त्याच्याने पण लोक दूर व्हायला लागले. तर एकच म्हणजे मी गुरुपौर्णिमेला जसा तो बोलला तसं मी दर गुरुपौर्णिमेला त्याला मेसेज टाकायचो. आणि दुसरी गोष्ट, जर एक म्हणजे बोलतात ना, वडिलांचा हात हा बघायचा असेल तर आता इथं उपस्थित जे जयवंत दादा आहेत हे मला एक वडिलांप्रमाणेच वाटले त्या टायमाला. कारण ते मला कधीच म्हणजे स्वतःच्या मुलाला जेवण करून स्वतः भरवायचे आणि मी तिथं असायचो त्या टायमाला. तर एक दिवशी असंच झालं, काहीतरी आमचं म्हणजे काम होतं. तर मी घरी आलो. दादाने स्वतःच्या मोठ्या मुलाला सोहनला माझ्या घरी पाठवलं आणि त्याने मला बोलवलं की जोपर्यंत पप्पू येणार नाही तोपर्यंत कोणी जेवणार नाही. म्हणजे माझ्यासाठी त्यांनी एवढं माझं हे कौतुक केलं की तो आला तरच घरात सर्व जेवतील. मला तो अजून शब्द आठवतो दादाचा. आणि तेव्हा मी गेलो तेव्हाच आम्ही सर्व जेवायला एकत्र बसलो होतो. थँक्यू जेवण दादा. आणि सर्वांनी असंच मिळून मिसळून राहावं. नेते जे पण आपलं म्हणजे नेत्याचं हे होतं त्यावेळेला आपण तेवढं भावूक व्हायचं. पण नंतर प्रत्येक कार्यक्रमाला, जसं आता तुम्ही सर्वांनी मला माझ्या ह्या कार्यक्रमामध्ये एकत्रता दाखवली, अशीच सर्वांनी एकत्रता दाखवा. सर्व चांगलं होईल, सर्वांचं चांगलं होईल. मी सुद्धा आता माझ्या युनिटमध्ये सांगून आलो, रँक हे सर्व काही नाही. तुमचं भाग्य कुठे उघडेल हे सांगू शकत नाही. आणि हे जे झाले ओपी सिंदूर, या ओपी सिंदूरच्या टायमाचं मी सांगतोय. मी त्या युनिटमध्ये होतो जिथे ओपी सिंदूरचं हे होतं चालू. त्यावेळेला आमची पार्टी चालू होती. जसं आता मी आउट झालोय, माझ्या आधी 2 जेसीयू आउट होत होते. तर आम्ही एक जेसीयू मेसला पार्टी ठेवली होती. आणि अचानक हे जसं ड्रोनचे युद्ध सुरू झाले त्याच्यावरती आर्टिलरीने सर्व हे जे ड्रोन उडवले हे माझ्या समोरची गोष्ट आहे. पण मी हे माझ्या पत्नीलाही ना मी घरच्यांना कोणाला सांगितलं. त्यावेळेला माझं मलाच माहिती होतं. आणि आम्ही पूर्ण चेंबर ओपन करून ठेवलेले आणि चेंबरच्या आतमध्ये राहून आम्ही त्यावेळेला तो वेळ आलेलाच होता. आणि माझ्या म्हणजे चला मला ते पण अनुभव भेटलं. याच्यासाठी मी इंडियन आर्मीचं खरंच भाग्य मानतोय. आणि सर्व उपस्थित राहिलात तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आणि 4 चांद लावले त्याच्यासाठी मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. दादा, काय सांगाल, आज या ठिकाणी मंगेश पाटील जो आहे तो सेवानिवृत्त झालेला आहे. सैनिक म्हणून आज आपल्याला सर्वांना गर्वाची गोष्ट आहे, अभिमान वाटतोय. काय आपली प्रतिक्रिया? आज खरं तर मंगेश पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचा मोठा सोहळा आमच्या या गावी संपन्न झाला. केवळ आमच्या या शिव बेडसे परिसरासाठी नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असा क्षण होता. आपल्या भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा अशी तरुण मुलं पुढे येतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करतात तेव्हा ती नोकरी न राहता ते एक नोबल सर्व्हिस किंवा नोबल कॉज बनतं. आणि तीच प्रेरणा इतर तरुणांना देण्याचं कार्य या माध्यमातून अशी तरुण मंडळी करत असतात. आपल्या सेवेचा कार्यकाल पूर्ण करून अगदी 17 वर्ष या भारत मातेची सेवा करून आणि मग त्याच्यामध्ये अगदी ऑपरेशन सिंदूर सारखे अगदी आपल्या जीवावर बेतणारे असे प्रसंग अनुभवून अशी तरुण मंडळी पुन्हा समाजामध्ये आपलं पुढचं आयुष्य सुखकर आणि समृद्धमय जगण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा त्यातून गावातील आपल्या विभागातील अनेक तरुणांना एक मोठी प्रेरणा देतात. आणि खरं तर आमच्या सगळ्यांसाठीचा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या सगळ्यांसाठीच आज आमचं ऊर अगदी अभिमानाने भरून आलेलं आहे की अशी तरुण मंडळी जर समाजासाठी आपल्या या मातीसाठी आपलं काहीतरी देणं आहे, आपल्या या भारत मातेसाठी आपलं काहीतरी देणं आहे या भावनेतून जेव्हा समाजकार्य करतात तेव्हा अनेक पिढ्या त्यातून एक प्रेरणा घेतात आणि तोच क्षण आज आम्ही सगळ्यांना अनुभवतो. बोलते की त्यांनी मला म्हणजे माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की तू एका फौजीची, त्यांना खूप अभिमान आहे की माझं जावई खूप म्हणजे जावई फौजी आहे. मग मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी त्यांचा काळजाचा तुकडा एवढ्या देशसेवा करणाऱ्या मुलाला दिला. कोणी असं देत नाही. पण मला खूप माझ्या आईवडिलांचा अभिमान आहे, तसेच माझ्या भावाचा सुद्धा अभिमान आहे
माझ्या माहेरी आणि माझ्या सासरी म्हणावं गेलं तर मनूदादा आणि मला लहान बहिणीसारखी वागवणारी अनिताताई, माझ्या नंदा, माझे सासू सासरे, त्यांनी पण खूप मला चांगला इथपर्यंत सपोर्ट दिला आणि याच्या पुढेही सपोर्ट देतील. ऍक्च्युली 2017ला माझं लग्न झालं तेव्हा पहिले 3 वर्ष मी त्यांच्यासोबत होते. त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग सिक्कीमला आली, तिथे फॅमिली नेणं काही शक्य नव्हतं. 2020ला माझी पहिली मुलगी मला झाली, 2021ला दुसरी झाली. खूप अवघड गेलं तो मला क्षण. माझी 1 वर्ष मुलगी मी माझी सोडून माहेरी सोडून मी हैदराबादला गेली होती. परत ऍक्च्युली 8 डिसेंबर 2022ला मला स्वतःचाही अभिमान वाटतो आणि खास करून माझ्या नवऱ्याचं मला सांगावं असं वाटतं की त्याने वयाच्या 32व्या वर्षी स्वतःचं घर घेतलं पुण्या ठिकाणी. 1 BHK नाही, पूर्ण तब्बल 2 BHK त्याने स्वतःचं घर घेतलं. आणि मला आता स्वतःचा अभिमान आहे की मी त्या स्वतःच्या नावाची पाटी असलेल्या घरात राहते. त्याबद्दल थँक्यू. आणि मला असं एक सांगायचं आहे, शेवटचं मी सांगते की देवाला पण हे धन्यवाद देते की माझ्या नवऱ्याला 17 वर्ष सुखरूप ठेवलं आणि मायदेशी परत पाठवलं. कारण की तो क्षण आता आपण मागच्या महिन्यातच बघितला की मुलगी जन्मली आणि वडिलांचं निधन झालं. खूप दुःखाचा क्षण आहे तो, ज्याचं त्यालाच माहिती असतं. म्हणून आता मी सांगते ह्याच्या पुढे तुम्ही रिटायर्ड झालात, ह्याच्या आधीचं खूप खडतर जीवन काढलं, खूप घड्याळाच्या काठ्यावर तुम्ही खूप चाललात. ह्याच्या पुढे मी तुम्हाला एकच विनंती करते की स्वतःचं जीवन आनंदी जगा आणि घड्याळाच्या काठ्यावर मेन म्हणजे चालू नका. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबांना परत जे काही तुमचं जे स्वच्छंदी जीवन जगायचे ते आयुष्यभर जगत राहील आणि मी शेवटपर्यंत सपोर्ट करीन. हीच माझी क्षण सांगते. खूप अवघड आहे आणि मला सांगतानाही खूप दुःख होतं. 22 एप्रिल 2022ची गोष्ट नाही, सॉरी 25ची गोष्ट. पहलगाम झाला जो आपला ऑपरेशन सिंदूर. ऍक्च्युली ते 3 दिवस खूप माझ्यासाठी खडतर होते. कोणीच नव्हतं माझ्याजवळ, फक्त म्हणजे आई वडील साथ देत होते, भाऊ बहीण. ऍक्च्युली मला इथे सांगायचं, खास करून मी सांगते की माझी भाऊच आहे म्हणजे अंकिता किरवे, तिने मला शेवटपर्यंत खूप साथ दिली आणि अशीच ती साथ दे अशी मी तिला विनंती करते. 2022 आता 26ची गोष्ट पहलगामची. 3 दिवस त्याने मला आधी फोन केला. 20 एप्रिलला त्याने मला फोन केला की ऍक्च्युली खूप सांगताना खूप वाईट वाटतं की मी राहिलो तर तुमच्यासाठी राहील, नाही तर राहणार नाही. ऍक्च्युली तो खूप क्षण वाईट होता, पण ठीक आहे. त्याने 3 दिवस मला सांगितलं की तू काही काळजी करू नको, मी परत येईल. ऍक्च्युली देवाच्या कृपेने 22 एप्रिलला मला पहिला फोन आला की मी सुखरूप आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. बस. अशी एक 1996-97ची एक अशी गोष्ट आहे की 1997 साली मी स्विमिंगला जायचो एकटाच गावातला. आणि तेव्हा गावातील कोणीच स्विमिंग करता कोणालाच पाठवत नव्हता. आमचा मुलगा बुडेल, मी ह्याच्या घरी मंगेशच्या घरी सुद्धा गेलेलो. तेव्हा मंगेश बोललो चल स्विमिंगला पहिल्यांदा. तेव्हा मंगेशची आई सुद्धा बोललो नको माझा मुलगा बुडेल. तेव्हा भीती होती, पोहणे म्हणजे भीती होती. तेव्हा मी त्याला बोललो काय नाही होत चल. आणि तिथून त्याला मी स्विमिंगला घेऊन गेलो. तो आज सेवानिवृत्ती होऊन पुन्हा इथं आपल्या समोर उभा आहे. आणि तो दरवर्षी मला गुरुपौर्णिमेला एक मेसेज करतो, काही असू दे माणसाने हाक नाही मारली तरी चालेल, परंतु कर्तृत्वाची जाण असली पाहिजे. माणसांनी ज्या माणसासाठी केलेले ह्या गोष्टीची जाण आणि महत्वाचं. एक मेसेज फक्त वर्षातून, आमचं कधी बोलणं पण नव्हतं, फक्त एक मेसेज हा समाधान देऊन जातो. वर्षातून केलेला मेसेज हा एक समाधान देऊन गुरुपौर्णिमेला. आणि खरंच मंगेश पाटील आता मला माहित नव्हतं की तो ऑपरेशन सिंदूर मध्ये कार्यरत होता. आता सांगितलंय खरंच मनात कशी, तेव्हा जर माहित असतं तर मन धडधड झालं असतं. परंतु आता त्यांच्या मिसेसने सांगितलं, त्यांच्या अर्धांगिनी त्यांची सपोर्ट सिस्टीम आहे, त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा खूप स्ट्रगल केलेलं आहे. त्या देखील माझ्यासमोर स्विमिंग केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांचं मोठं मन म्हणजे त्यांनी 2 मुली सांभाळल्यानंतर देखील स्विमिंग चालू ठेवून महाराष्ट्र भूषण पुरस्कार पटकावला. खरंच त्यांचा अभिमान पूर्ण पाटील कुटुंबाला असावा. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचं इथं
सत्कार करायला कोणाला मिळालं ना आम्हाला, तर मी क्षमस्व त्यांचे क्षमा मागतो आणि यापुढील कार्यक्रमाकरता खुद्द मंगेश पाटील यांना सांगतो की आपण 2 शब्द व्यक्त करून इथंच